संघाचे ओळीगावचे ते आधारस्तंभ आहेत आणि पहिली संघटनेचे ते कार्याध्यक्ष आहेत. त्याचबरोबर पहिली भिवंडी प्रीमियर लीग जी झाली होती 40+C त्या स्पर्धेचे विजेते होते, ते चॅम्पियन होते ते. अरविंदजी भोईर आपलं हार्दिक स्वागत. तर आपण जाऊया मैदानावर. दोन्ही संघांना या स्पर्धेचे वन मॅन शो विनोदजी पाटील त्याचबरोबर आरडी स्पोर्टच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. दोघांनाही नववर्षाचे शुभेच्छा. वर्ष 2021 साठी क्षेत्ररक्षण लावलं जाते सलामी जोडी खेळपट्टीवर. कुणाल आणि रोशन बिनीची जोडी आहे. 5 षटकांचा सामना. पंचांनी टाइम सुद्धा सेट केलेला आहे. 4 षटकांचा सामना आहे. टाइम सेट केलेला आहे. सामने 4 षटकांचे होतील. यष्टीरक्षक यष्टीपासून दूर. शॉर्ट थर्ड मॅन. शॉर्ट पॉईंट. शॉर्ट कव्हर. एक मिड ऑफ थोडासा वाईडिश. हे ऑफ साईडला क्षेत्ररक्षण. शॉर्ट फाईन लेग. एक मिड ऑन. पंच इशारा करतायत. एक डीप स्क्वेअर लेग आणि एक डीप वाईडिश मिड विकेट. आता मात्र तो वाईडिश लॉंग ऑनला येतोय क्षेत्ररक्षक. पहिलं षटक घेऊन येते राजदीप. राजदीप लॉंग रन अप राईट आर्म. पहिला चेंडू स्विकेट खेळण्याचा प्रयत्न अपील केलं जाते क्वाइट बिहाइंडचं, पण मात्र उत्साह जास्त दिसतोय, आत्मविश्वास मात्र कमी. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला होता आणि पहिल्या चेंडूवर स्विकेट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ निघून गेला होता यष्टी रक्षकाच्या हातात. राजदीप राईट आर्म. इनफिल्डच्या वरून फटका खेळलेला आहे. टिपिकल पॉवर प्लेचा फटका आणि चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हा सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. वी तानाजी दापोडे आणि गावदेवी धानीव. क्या बात आहे. ठाणे विरुद्ध पालघर. वीर तानाजी दापोडे आणि गावदेवी धानीव दोन्ही संघ कर्णधारांनी संपर्क साधायचा आहे. दोन्ही संघ कर्णधाराने संपर्क साधायचा. यानंतर टॉस होईल. वीर तानाजी दापोडे आणि गावदेवी धानीव दोन्ही कंप्लीट टीम. अनिलजी मात्रे यांचं आगमन झालेले आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. याला मात्र अप्पर कटचा फटका पॉईंटच्या वरून आणि चेंडू डीप बॅकवर्ड पॉईंट सीमा रेषेकडे सरसावतोय आणि सीमा रेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या वाढले. धावसंख्या झालेली. काय फटका खेळलेला आहे. चेंडू उजव्या यष्टीच्या थोडासा बाहेर होता. शेवटच्या क्षणी एक जागा बघितली. अप्पर कटचा फटका खेळलेला आहे. आजी मला आठवतंय वर्ल्ड कप 2003ला जो अप्पर कटचा फटका खेळला होता मास्टर ब्लास्टरनी शोएब अख्तरला, तो कोणी विसरू शकणार नाहीये. थर्ड मॅनला षटकार मारला होता. काय फटका खेळला होता. त्याच प्रकारचा फटका आपण बघितला अप्पर कटचा फटका आणि चेंडू डीप बॅकवर्ड पॉईंट सीमारेषेच्या बाहेर गेला होता. चौकार. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 8. पहिलं षटक हे मार्गस्थ. आता मात्र थोडंसं एक टीप दिल्या जात आहेत. सूरज थळे त्या ठिकाणी येतोय आणि हे फार महत्त्वाचं असतं. यष्टीरक्षकाने मार्गदर्शन करणं फार गरजेचं असतं, कारण वंडरबाय भिवंडी डीप सीमारेषेवर आहे. राजदीप पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. याला पुन्हा एकदा पंच केलेला आहे चेंडूला पॉईंटच्या वरून आणि चेंडू डीप कव्हर सीमा रेषेच्या बाहेर जातोय. बॅक टू बॅक तिसरा चौकार. हा फलंदाज ठरते लागोपाठ 3 चौकार मारणारा. यापूर्वी आणि 175वा हा चौकार आहे. म्हणजे क्लास क्रिकेट सुद्धा बघायला मिळेल. तसंही वी तानाजी क्रीडा आणि दापोडे अतिशय विस्तृत असं मैदान आहे. भव्य दिव्य अशी क्रीडा नगरी आहे. राजदीप राईट आर्म. आडव्या पाटण्या खेळलेल्या चेंडू सरळ जाते मिडॉनवरनं डीप मिडॉनला. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होते. तोपर्यंत मात्र संधी मिळते कुणाल या स्ट्राईक रोटेट करण्याची आणि एका धाव्याने धावसंख्या होते 13. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे. एक गाव एक मंडळ वीर तानाजी क्रीडा मंडळ यांचेही मी खूप खूप आभार व्यक्त करतोय, कारण त्यांनी हे क्रीडा नगरी या ठिकाणी स्पर्धेसाठी दिलेली आहे. आता मात्र खेळण्यासाठी रोशन याने सातत्य दाखवलेलं आहे.
यामध्ये पहिले जे 2 सामने खेळले दोन्ही सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केलेली आहे रोशन याने. सुरेश रैनाच्या अंदाजामध्ये फलंदाजी करतोय. राजदीप थोडासा मागला ठरतोय कारण आतापर्यंत पाहतोय राजदीप यांनी 13 धावा दिलेल्या आहेत. कुठल्या प्रकारे दबाव टाकणार चेंडू बघायला मिळाला नाहीये. राजदीप राईट आर्म यावर मात्र उजव्याच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू खेळण्याचा प्रयत्न बॅटला स्पर्श करून चेंडू शॉर्ट थर्ड मॅन लावतोय आणि तोपर्यंत फक्त एक धाव घेण्याची संधी मिळते आणि पहिलं षटक पूर्ण होतंय आणि एक चांगली सुरुवात. आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक सन्मानी अशोक गणपत पाटील JJPचे प्रोप्रायटर आहेत. आपण प्लीज कुठं प्रेक्षकमध्ये असाल तर मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. त्याचबरोबर गावदी स्पोर्ट्स 40+ या संघाचे एक नामांकित खेळाडू टार्झनजी पाटील आपण जर कुठं प्रेक्षकमध्ये असाल तर आपणास विनंती असेल आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. नाही नक्कीच मोहनजीबर आमच्या 40+ जे खेळाडू कोणी प्रेक्षकामध्ये असतील त्यांना सर्वांना विनंती असणार आहे की आपण आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सुधाकरजी आपण जर प्रेक्षकामध्ये असाल तर आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन विराज म्हणायचं आहे. त्याचबरोबर गावातील सर्व नागरिकांना सूचनानुसार विनंती असेल आपण जर या ठिकाणी उपस्थित झाला असेल ग्रामस्थ ओळी आपण असं की विनंती असेल आपण जर या ठिकाणी उपस्थित झाला असेल तर आयोजकांच्या वतीनं आपणास पुन्हा एकदा विनंती केली जाते आपण व्यासपीठावर मंचावर येऊन विराज म्हणायचं आहे. अगदी बरोबर कारण मित्रांनो हे जे आयोजन आहे RD स्पोर्ट ओळी करते पण केवळ RD स्पोर्ट ओळीचं नाही तर संपूर्ण ग्रामस्थांचं आयोजन आहे हे आपण लक्षात घ्यायचं आहे आणि आपणास कळकळीची विनंती असणार आहे. आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आपणास 9 वर्षाच्या शुभेच्छा आहेत. RD स्पोर्ट ओळी यांच्या तरी विनंती करतोय की आपण जे कोणी प्रतिष्ठित नागरिक सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक आजी माजी सदस्य आजी माजी सरपंच आजी माजी उपसरपंच उपस्थित त्याला विनंती असणार आहे की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आणि मान्यवर कक्षामधून या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मोहन भैर आपण बघितलं एक चांगली सुरुवात म्हणता येईल बंद्रा मारुती काल्हेर संघाची कारण बिनबाद 14 आणि खास करून कुणाल याने क्लास फटके खेळलेले होते 3 चौकार मारले होते. आता मात्र खेळण्यासाठी सज्ज होणार रोशन कुणाल खेळतोय आपला वैयक्तिक 13 धावांवर 5 चेंडूमध्ये 13 धावा जमवल्या आहेत आणि रोशन खेळतोय. यस टार्झन पाटील वेलकम खूप खूप स्वागत आहे. विकेटच्या हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आमचे टार्झनजी पाटील 40+ अष्टपैलू खेळाडू आहेत त्यांच्याकडून 40+ ओळी गावचे अष्टपैलू खेळाडू आहेत. गोलंदाजीसाठी येतोय अजय अजय आपल्या फॉलो थ्रू मध्ये चुकतोय आणि पंच डेड बॉलचा इशारा करतायत. पंच गणेश बाविस्कर त्याचबरोबर पंच आशिष मोकासी या सामन्यामध्ये पंच म्हणून काम पाहत आहेत. अजय राईट आर्म याला पुन्हा एकदा फटका खेळलेला आहे हवे त्यामध्ये झेल होण्यासारखी संभावना नाहीये आणि चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार. फटका खेळलेला आहे प्लेसमेंट किती जबरदस्त पाहू शकता आपण रिप्लेमध्ये कशावर फटका खेळलेला आहे आणि चेंडू सरळ गेलेल्या गॅप मधून डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेच्या बाहेर चौकार. प्लेसमेंट जबरदस्त होतं फटकाही चांगला होता परंतु प्लेसमेंट जर चांगला असेल गॅप शोधली होती डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि चौकार आणि धावसंख्या वाढते. वेलकम अशोकजी पाटील आपले या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. 18 धावा झालेल्या आहेत. बिनबाद 18 रोशन सुद्धा पोहोचते आपल्या वैयक्तिक 5 धावांवर. रोशन याने आतापर्यंत 2 चेंडूंचा सामना केलेला आहे. रोशन याने पहिल्या दोन्ही सामन्यामध्ये अप्रतिम फलंदाजी केली होती आणि तिसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा एक चांगली सुरुवात केलेली आहे. असं म्हणतात की वेल बिगन इज हाफ डन सुरुवात चांगली झालेली आहे. JJPचे प्रोप्रायटर आमचे अशोकजी पाटील अशोक गणपती यांनी सुद्धा कॉमेंट्री पॅनलला लाख लाख शुभेच्छा दिलेल्या आहेत. अजय याला लोअर फुलटा चेंडू हलक्या हाताने खेळलेला आहे शॉर्ट मिड विकेटला चेंडू आहे तोपर्यंत मात्र रोशन स्ट्राईक रोटेट करतोय. अजय
जो गोलंदाजी करतोय वंडर बॉय भिवंडी जयेश पाटीलचा बंधू, पेशाने इंजिनियर. 19 धावा झालेल्या आहेत. 19. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. पण हे विसरून चालणार नाही, गावदेवी ओळी संघाकडे सुद्धा उत्कृष्ट फलंदाजी आहे. खास करून पहिल्या 2 सामन्यामध्ये हा संघ जयेश पाटीलवर अवलंबून नव्हता हे बघायला मिळालं होतं. सूरज थळे त्याचबरोबर मोनिश यांनी एक विस्फोटक फलंदाजी केली होती पहिल्या 2 सामन्यामध्ये. अजय थोडासा वेळ कमी घ्यायचा आहे, पंचांनी सुद्धा वॉर्निंग द्यायचं आहे, कारण आज आमचे 8 सामने होणार आहेत. आज मेगा फिनाले, आज पारितोषिक वितरण समारंभ, या स्पर्धेचा समारोप सुद्धा होणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. अजय राईट आर्म, याला फुल टच नव्हता, फायदा उचलता आलेला नाहीये. रोशन त्या ठिकाणी थोडासा नाराज आहे. ज्याप्रमाणे चेंडू खेळण्याचा जो प्रयत्न केला होता कुणाल याने, चेंडू मात्र निर्धावाच्या रूपाने समाप्त होतोय. धावसंख्या थांबलेली आहे 19. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. आमची टेनिस क्रिकेट .inची संपूर्ण टेक्निकल टीम अति चांगल्या दर्जेदार प्रक्षेपण आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. प्रोप्रायटर संतोष नाणेकर, संपूर्ण टेक्निकल टीम, त्यांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतोय. अतिशय दर्जेदार प्रक्षेपण त्यांनी आतापर्यंत पोहोचवलेलं आहे. अजय याला आडव्या पट्टीने खेळलेला आहे, चेंडू सरळ जातोय, तो सीमारेषेकडे गॅपमधून अडवण्यात मात्र प्रयत्न आलेला आहे. 2 धावा मात्र मिळत आहेत. एक क्षण असं वाटलं की चेंडू नक्कीच गॅपमधून जाईल, पण 2 धावा मात्र पूर्ण केल्या. तर 2 धाव्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेली 21. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. 21 धावा झालेल्या आहेत. आपण जो सामना पाहतोय गावदेवी ओळी विरुद्ध बंद्रा मारुती काल्हेर आरडी चषक 2020-21 या स्पर्धेमधला आजच्या दिवसातला सुपर फास्टसाठी ही लढत बघायला मिळते. अजय राईट आर्म, याला मात्र शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न उजव्या यष्टीचा बाहेर गेलेला होता. चेंडू मात्र खोलवर टप्प्याचा होता आणि सरळ निघून जातोय. यष्टीरक्षक सूरज थळे याच्या हातात. निर्धाव चरपा चेंडूची समाप्ती. एक मात्र या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी बघायला मिळते. पहिल्या चेंडूवर चौकार लागल्यानंतर कमबॅक करताना पाहतोय अजय यस, कारण अजयने आतापर्यंत 5 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 7 धावा दिलेल्या आहेत. अजय राईट आर्म, याला पुन्हा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू खाली राहतोय, हे फार महत्त्वाचं. स्विच हिट खेळायचं असेल तर चेंडूला थोडीशी उंची मिळायला हवी. तशा प्रकारचा चेंडू नव्हता, खाली होता. आणि एक मित्र म्हणेन की मोहन भैर एक चांगलं षटक पूर्ण होते, कारण या षटकामध्ये भले विकेट फलंदाज बाद करण्यात यश आलेलं नाही, पण फक्त आणि फक्त 7 धावा दिलेल्या आहेत. कमबॅक केलेलं आहे. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या होती 14 आणि 2 षटकांच्या समाप्तीने धावसंख्या झालेली आहे 21. आणि उर्वरित 2 षटकामध्ये काय होईल हे आपल्याला पोहोचणे सज्ज होतील मोहन भोईर. तत्पूर्वी मी पुन्हा एकदा आवाज द्यावी इच्छितो. वीर तानाजी दापोडे त्याचबरोबर गावदेवी धानीव दोन्ही संघ कर्णधारांनी टॉससाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. हॅलो, धन्यवाद सर. मित्र, स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस. अंतिम दिवसातील पहिले सामना आपण पाहतोय गावदेवी विपक्ष बंद्रा मारुती काल्हेर या 2 संघामधून. विन द टॉस अँड फर्स्ट इलेक्टेड फील्ड फास्ट. नाणेफेक जिंकल्यानंतर गावदेवी उळ्या संघ प्रथम षटकांना स्वीकारतोय. आमंत्रित केलं जातं बंद्रा मारुती काल्हेर या संघाला फलंदाजीसाठी. पहिल्या षटकामधून आपण जर पाहिलं तर निश्चित एक चांगली कामगिरी आपण कुणालच्या बॅटमधून पाहिलीत. मात्र दुसऱ्या षटकामध्ये कुणालकडं थोडंसं बॅकफूट आपण पाहिला. साजेशी कामगिरी निश्चित दुसऱ्या षटकामध्ये स्ट्राईक रोटेट करताना त्याला करता आली नाही. आणि फक्त 7 धावा देणारा गोलंदाज आपण अजयने याला पाहिलं तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 21. शेवटचे अंतिम 2 षटकं बाकी आहेत. येणाऱ्या 12 चेंडूमधून बघूया अजूनही बंद्रा मारुती काल्हेर संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय. एक निश्चितच कामगिरी, उत्कृष्ट कामगिरी बंद्रा मारुती काल्हेर संघाची आपण या स्पर्धेमधून पाहतोय. बंद्रा मारुती काल्हेर संघाचे 40+ या संघाचे कोच रमेशदादा पाटील यांच्याकडनं आपल्या संघाला त्याचबरोबर या इव्हेंटला ऑल दी बेस्ट केलं जातं. त्याचबरोबर सत्याबाई सतीश म्हात्रे काल्हेरचं एक प्रतिष्ठित नाव आहे आणि त्यांच्याकडनं या स्पर्धेला ऑल दी बेस्ट केलं जातं. धन्यवाद. त्याचबरोबर बंद्रा मारुती सिनियर जो संघ आहे त्या संघाच्या माध्यमातूनही
आपल्या रेग्युलर ग्रामीण संघाला ऑल दी बेस्ट केलं जातं. धन्यवाद सर्वांचं. अँड बॅक टू नाव क्रिकेट मित्र, आपण पुन्हा एकदा मैदानाकडे जातोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद 21. बघूया येणाऱ्या 12 चेंडूमधून हा संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय आणि गोलंदाजी दुरा सांभाळतोय जयेश. या ठिकाणी मात्र मिस टाइम फटका आहे. बघूया आपल्या फॉलोमध्ये स्वतः जयेश चेंडूला कलेक्ट करतोय. वेल जज कॅच, अप्रतिम झेल कलेक्ट केला जातोय आणि एक बिग विकेट. बडी मछली यहाँ पर जाल में फसती हुई. आज रोशन याला मात्र साजेशी कामगिरी महत्त्वाच्या सामन्यामध्ये करता आली नाही आहे आणि रोशन याला मैदान सोडावं लागतं. धावसंख्येने फक्त आणि फक्त 21. वेलकम विशालजी पाटील, आपली या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. येस, मोहन भोईर ज्या विकेटची आवश्यकता होती विकेट प्राप्त करून दिले जयेश याने पहिल्या चेंडूवर. आणि मोहन भोईर आपण पाहते पहिल्या चेंडूवर जेव्हा सफलता मिळते तेव्हा गोलंदाजाचं मनोधैर्य जे असतं ते जबरदस्त वाढत असतं. संघामध्ये सुद्धा उत्साह निर्माण होत असतो आणि फलंदाजी करणारा जो संघ असतो हे संघावर एक मानसिक दबाव निर्माण होत असतो. आज एक वेगळी रणनीती बघायला मिळते, कारण पहिल्या दिवशी जयेश याने गोलंदाजी केलेली नव्हती. आज मात्र जयेश गोलंदाजी करतोय, कारण प्रेषितने गोलंदाजी केली होती आपण पाहतोय. आज मात्र आणि संकेतने गोलंदाजी केली होती. आज मात्र जयेश पहिलं षटक हाताळतोय आणि पहिल्या चेंडूवर सफलता मिळवून देतोय. जयेशला मी यापूर्वी सेलार या ठिकाणी स्पर्धा झाली, स्वर्गीय परशुराम सुधी त्या ठिकाणी गोलंदाजी करताना बघितली होती. काय गोलंदाजी केली होती. शेवटच्या षटकामध्ये फक्त 6 धावांची आवश्यकता असताना सुद्धा त्याने 6 धावा दिलेल्या नव्हत्या. अप्रतिम गोलंदाजी केली होती आणि संघाला विजय मिळवून दिला होता. सर, विजयासाठी जो महत्त्वाचा फॉर्मॅट असतोय तो तुमची रणनीती. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका आपण पाहतोय. बघूया 2 षटक बीट करून मात्र चेंडू डीप मिड ऑन सीमाच्या बाहेर जाणारा अतिशय चांगला चौकार आला. अक्रॉस द लाईन थोडंसं आडव्या बॅटने चेंडूला प्रहार केला होता. चेंडू एका टप्प्याने मिडॉन सीमाच्या बाहेर जाणार एक दणदणीत चौकार पुन्हा एकदा कुणालीच्या बॅटमधून येतो. आज कुणाल मात्र बंदऱ्यामध्ये कल्याण संघासाठी अतिशय उत्तम कामगिरी करतोय. वेलकम नंदकुमार गणपत पाटील, सतीश या नावानं अतिशय फोकस आहेत. JGBचे प्रोप्रायटर आहेत, आपली या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. प्लीज आपण जर कुठं मान्यवर कक्षामध्ये येऊन आपण विराजमान व्हायचं आहे. पुन्हा एकदा जयेश राईट मोरचा मार हलक्यात पाडूनचा रणअप घेतो, पंचांना क्रॉस करतोय. या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदरसा अपड्रे, अतिशय उत्कृष्ट फटका. चेंडू पुन्हा एकदा जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमाच्या बाहेर चौकार. कशा प्रकारे फटका खेळला आहे, काय क्लास फटका खेळलेला आहे. कलात्मक क्रिकेटचा एक आविष्कार आणि एक सदाबहार चौकार डीप एक्स्ट्रा कव्हर सीमापार. मनोहर गणपत पाटील, मनोहर बलिराम पाटील, सॉरी मनोहरजी पाटील, आपण जर कुठं प्रेक्षकमध्ये असाल तर आपणास विनंती असेल आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं. त्याचबरोबर प्रकाशजी गणपत पाटील, आपण जर प्रेक्षकामध्ये असाल तर आपणास विनंती असेल आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. ओळीतील सर्व ग्रामस्थांना की विशेष विनंती केली जाते आयोजकांच्या वतीनं. स्लोन लिलूचा चेंडू मात्र फटका फासतोय, अप्रतिम झेल कलेक्ट केला जातो. वाईल्ड जज कॅच लसा दिली होती फलंदाजाला, चेंडूला थोडंसं स्वीप केलं होतं. स्क्वेअर ऑफ विकेट आपण चेंडू निश्चित पाहिला होता. फटक्यामध्ये ताकद कुठंतरी थोडीशी कमी होती आणि चेंडू डीप स्क्वेअर लेगला जाणारा आउटफील्डमधून अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहिलं होतं. कुणाल याला मात्र मैदान सोडावं लागतं. मैदानामधून आपण डेव्हिड वॉर्नर ऑफ भिवंडी सुनील पाटील यांना पाहतोय. त्याचबरोबर JGBचे प्रोप्रायटर मान्य श्री जनार्दन गणपत पाटील, आपण जर कुठं प्रेक्षकामध्ये असाल तर आपणास विनंती असेल आपणही मान्यवर कक्षामध्ये येऊन लगेच विराजमान व्हायचं आहे. आमच्या गावचे एक प्रतिष्ठित नागरिक आहेत JGBचे प्रोप्रायटर जनार्दन पाटील, जयजी पाटील यांचे पिताश्री, त्याचबरोबर माजी पोलीस पाटील प्रवीणजी जोशी, सिनियर 40+ या संघाचे एक नामांकित खेळाडू, आपल्या या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. तर कुणाल याने 13 चेंडूचा सामना केला आणि 23 धावांची खेळी उपयुक्त खेळी केली होती आणि बाद झालेला आहे. आणि आता मात्र खेळण्यासाठी आलेला आहे डेव्हिड वॉर्नर ऑफ भिवंडी, याला संबोधला तर खूप अपेक्षा असणार आहेत त्याच्याकडनं, कारण रोशन लवकर बाद झाला.
आता मात्र निश्चित अतिशय चांगला चेंडू ते अंदाजाने चेंडूला सोडून दिलं तो पंच काही देतील या क्षणी मात्र पंच तसमस नाहीयेत. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. नेक्स्ट फलंदाज संदीप. पण काय गोलंदाजी केली आहे षटकामध्ये आपण बघितलं. 2 चौकार जरी गेलेले असले तरी मात्र फक्त आणि फक्त 8 धावा देऊन 2 फलंदाज बाद केलेत आणि उपयुक्त. कारण महत्त्वाचं म्हणजे धोकादायक वाटणारं रोशनला बाद केलं होतं. धावसंख्या जी आहे ती 29 धावा झालेल्या आहेत. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. सरासरी जर आपण बघितली जवळपास 10च्या घरात आहे. अजूनही फक्त एका षटकाचा खेळ बाकी आहे आणि मला असं वाटतं मोहन बैर की या षटकामध्ये किमान 15पेक्षा जास्त धाव पटकवण्याचा प्रयत्न असणार आहे. 45+ धावापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असणार आहे बंदरामध्ये काढलेल्या संघाचा. गवडी सर आपण या अगोदर पाहिलं होतं ओपीएन घेताना संघाचा संगणक राजदीप यांनी सांगितलं सकाळचं क्लायमेट थोडंसं कूल आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारून समोरच्या संघाला कमीत कमी धावा रोखण्याचा जो मानस आहे तो आतापर्यंत मला वाटतं बरोबर वाटतो. कारण तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. साजेशी कामगिरी अजूनही धावपळकावर दिसत नाहीये. तर शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगती पथावर आहे आणि गोलंदाजी दुरा संपवते. संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज प्रेषित. कित्येक सामन्यामधून ज्यांना अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करून आपल्या संघाला विजय संपादित करून दिलेले एक महत्त्वाच्या सामन्यामधून आता मात्र अंतिम षटकात प्रेक्षित. चला प्लीज थोडंसं वेल कमी घ्या. पुढील 2 संघांना मी आमंत्रित करतोय. वीर तानाजी दापोडे ए विपक्ष धानिव गावदेव. चेंडूला स्वीप केलंय आणि निश्चित आपण पाहतोय सुशांत कुठल्या प्रकारची चूक करत नाही. अचूक असं चेंडूला कलेक्ट करतोय. वेल जज कॅच अतिशय अप्रतिम झेल कलेक्ट केला जातोय. एक महत्त्वाचा फलंदाज संदीप याला मात्र या ठिकाणी मैदान सोडावं लागतं. आवाज सिद्दीक बाबे सर यांच्या ठिकाणी शुभाग म्हणतो वेलकम. या स्पर्धेमध्ये आपलं मनापासून स्वागत. हे आमचे ओळीगावचे माजी पोलीस पाटील आणि क्रिकेटशी ज्यांचं खूप आतोट नातं आहे जनार्दनजी पाटील यांचं मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेलं आपलं हार्दिक स्वागत आहे आणि आपल्या सर्वांना 9 वर्षाच्या लाख शुभेच्छा आहेत. वेलकम सुस्वागतम. माझे समालोचन क्षेत्रातील सहकारी व्हॉइस ऑफ ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज सिद्दीकजी बाबे यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम. पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं ब्रेक थ्रू प्राप्त करताना गोलंदाज प्रेक्षित संघटकांनी टाकलं विश्वास आणि त्या विश्वासाला पात्र ठरणारा चेंडू पहिल्याच षटकामध्ये आपण प्रेक्षित याचा पुन्हा एकदा प्रेक्षित सज्ज होतो. मारुती पंचांकडे गाड घेतो. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे. डेव्हिड वॉर्न ऑफ भिवंडी सुनील पाटील बंदरामध्ये कल्याण संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड आहे. चेंडूला वेलकम स्क्वेअर ऑफ विकेट. आपण निश्चित चेंडू पाहिला होता. फक्त 1 धाव मिळेल. 1 धावेने संघाची धावसंख्या होती ती 30. चला प्लीज थोडंसं वेल कमी घ्या. पुन्हा एकदा प्रेक्षित स्ट्राईक रोटेट करण्याची संधी ती शरद याला. फलंदाज शपलतो चेंडूला सुंदरसा हुकचा फटका आपण पाहतो. फटका मात्र निश्चितच त्या ठिकाणी आपण क्षेत्ररक्षणाला पाहतो कुठेतरी सीमा रेषा ओलांडतोय. उल्लंघन झालेले आहे आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. आणि या 250वा षटकार या स्पर्धेमधला बघायला मिळतोय. 250वा षटकार आणि माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत आमचे एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड. धन्यवाद अल्पेश गायकवाड. 175वा चौकार झाला आणि 250वा षटकार झाला. अतिशय चांगल्या महत्त्वाच्या ठिकाणी एक चांगला षटकार लागतो. बंदरामध्ये कल्याण संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय खास करून शरदेच्या बॅटमधून अतिशय फटका चांगला आपण पाहिला. शरद फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला. अप्रतिम फटका. व्हेरी नाईस स्ट्रोक. व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. डाऊन द ग्राउंड शॉट आपण पाहतो. चेंडू वाईड लॉंग ऑन सीमाच्या बाहेर जातोय. षटकार.
शरद. अतिशय अप्रतिम फटका, उत्कृष्ट फटका ज्याच्या बॅटमधून आपण पाहिलात. प्रेक्षित चेंडूला फोर्स केलाय, मात्र चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक खाली. आता मात्र कुठल्या प्रकारची चूक नाहीये. अप्रतिम झेल, वेल जज कॅच, अतिशय चांगला झेल कलेक्ट केला जातोय. पारी समाप्त होते या ठिकाणी फलंदाज शरद याची. आता मात्र गोलंदाज थोडासा कमबॅक करतो. वेलकम वीर तानाजी दापोडे या संघाचे संगणक दुर्वाजी, आपली या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. जर निश्चित मित्र, आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य आहे, या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे वनमॅन शो मान्य श्री विनोदजी पाटील यांचा वाढदिवस आहे आणि त्याच दिवसाचं औचित्य साधून या स्पर्धांचं अतिशय देखणं आणि चिकन आपण आयोजन पाहतोय. आणि आज खास करून वीर तानाजी दापोडे या संघाचे झालेले आहेत आणि 43 धावांचं लक्ष्य. राजन पाटील यांचाही मला वाटतं वाढदिवस आहे. राजन, तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा असतील. आमचं जे समालोचन कक्ष पॅनेल आहे, परिवार आहे, त्या परिवाराच्या माध्यमातून, तसंच तमाम भिवंडी क्रिकेट रसिकांच्या माध्यमातून तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा असतील. वीर तानाजी दापोडे संघाचा मधल्या फळीतील अतिशय उत्कृष्ट खेळाडू राजन पाटील याचा जो वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा असतील. तर 4 षटकांच्या अंतिम मित्र धावसंख्या होती ती 42 आणि बीजाचं लक्ष्य 43. तर चला तत्पूर्वी आपण जाऊ. क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्यायचंय. मंदिरामध्ये कालेर संघाने क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. जेव्हा प्रत्यक्ष दुसऱ्या सामन्याला सुरुवात होईल तेव्हा माझं कॉमेंट्री बॉक्समध्ये माझ्याशी जोडले जातील व्हॉइस ऑफ ठाणे, ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज आणि माझे परम मित्र सिद्दीकजी भावे. आज एक आगळा वेगळा अंदाज. आज आमचे तब्बल 8 सामने होणार आहेत, त्यामुळे लक्षात घ्यायचं आहे की वेळेसंदर्भात आम्हाला सहकार्य करायचं आहे. येस, गावदेवी धानीव संघ कर्णधाराने यायचं आहे. गावदेवी धानीव संघ कर्णधाराने यायचं आहे, कारण वीर तानाजी दापोडे संघ कर्णधार उपस्थित झालेले आहेत. कारण लगेचच टॉस होईल. गावदेवी धानीव आपण लगेचच यायचं आहे. तर प्रत्यक्ष जेव्हा सामन्याला सुरुवात होईल तेव्हा सज्ज होतील माझे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ ठाणे, ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज सिद्दीकजी भावे. खूप खूप शुभेच्छा आहेत. धन्यवाद सर. शुभेच्छा आहेत. आणि मित्र, जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा गावदी ओळी संघासाठी एक ब्रेकिंग न्यूज येते. व्यासपीठावरून या व्यासपीठावर मंचावर उपस्थित सिनियर 40+ संघाचे नामांकित टार्झनजी पाटील यांच्याकडनं खास करून गावदेवी ओळी या संघाला एक ब्रेकिंग न्यूज येते. आपण षटकार अथवा चौकारांची हॅट्रिक साजरी करता तर त्यांच्याकडनं 1000 रुपयाचं रोख पारितोषिक जाहीर झालेलं आहे. धन्यवाद. बहुत धन्यवाद डॉक्टर गौली सर और
बहुत धन्यवाद मोहनवीर। दोस्तों, नए साल का पहला दिन और आरडी चषक में आरडी ग्रुप और विनोद पाटिल की तरफ से आपको शुभकामनाएं। पंचांना विनंती असणार आहे की पंचांनी वेळोवेळी वॉर्निंग द्यायची आहे. 4 षटके ही 20 मिनिटात पूर्ण करायची आहेत. धन्यवाद गवडी सर. अजून एक ब्रेकिंग न्यूज ग्राउंडमधून आपण पाहतोय गावदी ओळिया संघासाठी जेजीपीचे प्रोप्रायटर मान्य श्री अशोक गणपत पाटील यांच्याकडनं आपण षटकार चौकारांची हॅट्रिक साजरी करता आता 5,000 रुपयाचं रोख पारितोषिक जाहीर झालेलं आहे. First ball. This time drive, nice looking stroke, wide off, long off. Well cut off from the fielder and Suraj Matre off the mark with 2. Gaudevi Oli, Jayesh Patil, wonder boy of Bhiwandi, and I think he is the best batsman in all over Maharashtra format. Here we go. This time looking for a square drive straight to cover point, and with the stroke batsman through for 1. Suraj Matre on 3 and Gaudevi Oli 3 without loss. Sharad, tall man of Kaler. Here we go. Boss to Jayesh. Put away, mighty blow. One bounce. Or we wait for umpire signal. We wait for umpire signal. 6 or 4. First bounce cross the boundary. और बीमर के लिए रिव्यू लिया है. Jayesh taken a review for Beamer, put away very nicely. Look at that, swung away on the onside. One bounce crossed the mid-wicket boundary for 4. Fair delivery. Jayesh Patil off the mark with boundary and his score moves up to 7 without loss. Gaudevi Oli chasing a target of 43. Sharad. Goes to Jayesh Patil, goes his back foot and point as ball with soft hand. And with the stroke through for 1. 1 to his score now. His score moves up to 8 without loss. Positive reply from Gaudevi Oli. Today is the first day of 2020-21. This time is square of the wicket in the gap. Ball is racing all the way to the cover boundary for 4. All the way to the cover point boundary for 4. Suraj Matre looking very confident. Jayesh Patil, one of the big name in tennis cricket. And very happy man, Janardhan Patil ji on VIP dice. Sharad, right arm over the stumps. Ball this time, typical power play shot. What a great hit. Not a bad delivery, but ball is racing all the way to the square leg fence for 4. समाप्ति रन बने 16. बहुत बढ़िया शुरुआत. और आज जनवरी का पहला दिन. अभी जनवरी है, नया साल है. दिसंबर में पूछेंगे क्या हाल है. लेकिन आइए हम आपको लिए चलते हैं वॉइस ऑफ महाराष्ट्र
डॉक्टर गवली सर के पास। धन्यवाद शेतिकजी बाबे. प्रतीक पाटील गावदेवी धानवी संघाचे कर्णधार, खूप खूप स्वागत, अभिनंदन आहे. ध्रुवनाथ एक गाव एक मंडळ वीर तानाजी क्रीडा मंडळ वीर तानाजी दापोडे संघाचे कर्णधार, खूप खूप स्वागत आहे. मान्यवर कक्षामध्ये निलेशजी पाटील, त्याचबरोबर अरविंदजी भोईर व सतीशजी पाटील या तिन्ही मान्यवरांना विनंती असणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करायचं आहे, आपण या- उपस्थित राहायचं आहे. यस, वीर तानाजी दापोटे अनिल पाटिल फैम टीम है। जे तिन्ही मान्यवर येत आहेत, निलेशजी पाटील, सतीशजी पाटील अर्थात नंदकुमार पाटील, अरविंदजी भोईर, तिन्ही मान्यवर बॉक्समध्ये खूप खूप स्वागत करतोय. निलेशजी खूप खूप स्वागत आहे. नंदकुमारजी आपलंही हार्दिक स्वागत. अरविंदजी आपलंही खूप खूप स्वागत आहे. प्रतीक ध्रुवनाथ 4 षटकांचा सामना असणार आहे. कॉईनची माहिती असावी. आरडी चषक 2020-21 आणि आरडी ग्रुप दोघांपैकी एकाचं नामनिर्देशन आपण करायचं आहे. सामना ठाणे विरुद्ध पालघर. कॉलिंग ध्रुवनाथ करेल. ध्रुवनाथचं म्हणे आरडी ग्रुप, मात्र आरडी चषक आलेला आहे. नाणेफेक गावदेवी धानवी संघाने जिंकलेले आहे. आमच्या तिन्ही मान्यवरांचा खूप खूप आभार. आपण मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. नाणेफेक जिंकलेले आहे प्रतीक. मोठा सामना सर्वप्रथम पुन्हा एकदा हार्दिक स्वागत, अभिनंदन आणि वर्ष 2021 साठी दोघांनाही खूप खूप शुभेच्छा. नाणेफेक जिंकलेले 4 षटकांचा सामना आहे. काय निर्णय? फिल्डिंग क्षेत्ररक्षण करण्याचा जो निर्णय घेतलेला या पाठीमागे काय उद्देश आहे? बॉलर आमचे स्ट्रॉंग आहे. 4 षटकांच्या सामन्यामध्ये कमीत कमी किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल जेणेकरून तुम्ही विजय संपादक करून सुपर 5 मध्ये प्रवेश करू शकता? 5 मध्ये थांबू. 45-50. कुठले गोलंदाज आहेत? केलेला आहे. नाणेफेक हरलेला, नाणेफेक करणं फार महत्त्वाची गोष्ट नसते. तुमचा खेळ चांगला होणं गरजेचं असतं. सुरुवातीला फलंदाजी करायची आहे. सुपर 5 मध्ये पोहोचायचं असेल तर किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहात? जेवढे जास्त धावा होतील तेवढे जास्त करू आम्ही धावा. या सामन्यामध्ये कुणाकडनं खूप अपेक्षा असणार आहे? चिंटू आहे, राजन आहे, भरपूर बॅट्समॅन आमच्याकडे आहेत. एक गाव एक मंडळ वीर तानाजी क्रीडा मंडळ त्यांची जेव्हा स्पर्धा असते तेव्हा अतिशय उत्कृष्ट आयोजन नेहमीच्या मैदानावर झालेलं आहे. त्यांना म्हणजे वीर तानाजी क्रीडा नगरी आहे. पण हे जे आयोजन आहे विनोदजी पाटील त्याचबरोबर आरडी ग्रुप याच्या वतीने जे आयोजन केलं आहे आरडी चषक 2020-21 कसं आयोजन केलेलं आहे? आयोजन खूपच सुंदर असते, दरवर्षी सुंदर असते आयोजन. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, यानंतर जो सामना होणार आहे सुपर फेक जिंकून गावदेवी धानीव संघ कर्णधार प्रतीक पाटील यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि फलंदाजी करण्यासाठी वीर तानाजी दापोडे संघाला आमंत्रित केलेलं आहे. मी आपणास घेऊन जातो कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ ठाणे, ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज शेतिकजी भावे. बहुत धन्यवाद. 23 रन है और पहला विकेट गिरा है वहाँ पर सूरज मात्रे के रूप में. 43 के लक्ष्य का पीछा करिए. बहुत ही पॉजिटिव रिप्लाई आप देख रहे हैं गावदेवी ओली का. आरडी चषक में आप सभी का हार्दिक स्वागत है. आरडी धाबा और विनोद पाटिल की पेशकश. दुल्हन वहीं जो पिया मन भाए और आरडी का खाना आपकी सेहत बनाए. नए बैट्समैन बल्लेबाजी को आए हैं सूरज थले, सूरज मात्रे की जगह पे. लेकिन सूरज आसमान में छुप चुका है. आज आसमान में साल के पहले ही दिन हल्के फुल्के बादल हैं छाए हुए, लेकिन टेनिस क्रिकेट में आरडी ट्रॉफी छाई हुई. शॉर्ट गेंद हुक कर दिया. गेंद लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर. 6 रन. बहुत खूबसूरत शॉट. गेंद की लाइन के अंदर है, हुक कर दिया गेंद को. 6 रन. स्कोर उछलता हुआ 29 पे पहुंचा है.
इस मरतबा फिर से उसी तरह का शॉट खेलने की कोशिश। ओवर समाप्त होते हुए 2 रन बने 29 बिना किसी विकेट के। क्या कहेंगे गवली सर? नाही एक दमदार सुरुवात बघायला मिळते, कारण 43 धावांचं जे लक्ष्य होतं, लक्ष्याचा पाठलाग करताना तुम्ही जेव्हा 2 षटकामध्ये 29 धावा करता आणि आता मात्र सोपं समीकरण आहे, 12 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. एक दमदार सुरुवात बघायला मिळते आणि खास करून पाहतोय आपण सूरज थळेसाठी एक सुवर्ण संधी. आमचे ऑर्गॅनिक कमिटीचे जॉन्टी जोशी आहेत, त्यांनी षटकार लागोपाठ 3 षटकार जर मारले तर त्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक ठेवलेलं आहे. सूरज थळेसाठी सुवर्ण संधी आहे. पहिल्या सामन्यामध्ये सूरज थळे यांनी उत्कृष्ट संघ अडचणीत असताना जी फलंदाजी केली होती आणि संघाला विजय मिळवून दिला होता. बारा चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. मित्रांनो, आपण जी स्पर्धा पाहतोय, वीर तानाजी क्रीडानगरी दापोडे, एक गाव एक मंडळ वीर तानाजी क्रीडा मंडळ यांचं सुद्धा मी खूप खूप आभार व्यक्त करतोय. विनोदजी पाटील आणि आडीसवय, कारण त्यांनी भव्य अशी क्रीडानगरी या स्पर्धेसाठी उपलब्ध करून दिलेली आहे. बिल्कुल सन्माननीय कुंदनजी पाटील साहेब, त्याचबरोबर वीर तानाजी क्रीडा मंडळ, एक गाव एक मंडळ यांचा पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. जनवरी की पहली तारीख और 2021 में सबसे पहले गूंजती हुई आवाज़ वॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गवली सर की। मरता क्या ना करता, सुनील के हाथ में गेंदबाजी दी गई है जयेश पाटिल के लिए। 12-14 का इक्वेशन, सुई जीत की कोशिश, गेंद हवा में, लेकिन बच गए जयेश पाटिल। 2 रन पूरे किए बैट्समैन ने। देखिए जिस तरह की गेंदबाजी हुई थी ओली की तरफ से, वो बहुत ही जबरदस्त गेंदबाजी थी। 11 गेंदे और जीतने के लिए 12 रन। एक गोष्ट आहे की आज या स्पर्धेमध्ये आपण गावदेवी ओळी संघाचा सांघिक खेळ बघायला मिळतोय. पहिल्या सामन्यामध्ये सूरज थळे यांनी जबरदस्त फलंदाजी केली, दुसऱ्या सामन्यामध्ये मोनिश, आणि तिसऱ्या सामन्यामध्ये आपण सूरज म्हात्रे यांनी एक दमदार सुरुवात आपल्या संघाला करून दिलेली आहे. सुनील पाटिल लेफ्ट आर्म राउंड विकेट, साइड आर्म गेंद, स्विच हिट किया है। इस मर्तबा गेंद फिर से फील्डर से दूर, टिप्पा खाने के बाद देखना है क्या कुछ हो रहा है वहां पर। जयेश पाटिल ने 2 रन जरूर लिए हैं, अंपायर का क्या निर्णय आता है। 2 रन यहां से जॉन्टी जोशी बता रहे हैं कि 2 ही रन है। अब इक्वेशन और आसान होता हुआ 10-10, और जयेश पाटिल हो तो 10 का दम हमेशा नजर आता है, क्योंकि उनकी बल्लेबाजी में दमखम। ये जाएंगी बाउंड्री के बाहर, 4 रन। लगातार पलटी शॉट। नाही, पण एक गोष्ट बंदरामध्ये काल्या संघाने हा सामना सोडून दिलेला आहे, कारण जेव्हा तुमचे हात कमरेवर जात आहेत तेव्हा हे स्पष्ट दिसते की नकारात्मक शरीराची भाषा जी आहे ती नकारात्मक. बिल्कुल सही कहा आपने, कंधे उतर चुके हैं, झुक चुके हैं। नजरें आपकी टारगेट पे चाहिए, मंजिल पे, ना कि नजरें आपकी जमीन पे चाहिए। लेकिन परफॉर्मेंस गावदेवी ओली का बहुत ही जबरदस्त, और हमारे सम्मानीय जनार्दन पाटिल जी काफी खुश। स्वीप किया जयेश ने, गेंद लॉन्ग लेग और वाइडिश फाइल के बीच में, 4 रन। ये जयेश क्रिकेट की अगर एवर हिट टीम कोई चुनी जाएंगी तो उसमें बल्लेबाजी के लिए जयेश पाटिल रहेंगे। स्कोर है इस वक्त 41 रन, 2 रन दूर है। पिछले सीजन में ओमन में जो टूर्नामेंट हुआ था उसको ओली ने जीता था, और जयेश पाटिल बहुत ही चमके थे। राइट आर्म लेफ्ट आर्म राउंड विकेट, स्विच हिट, क्या आउट हो जाएंगे? नहीं, 6 रन मैच को फिनिश किया है।
Congratulations, Jayesh Patil and Oli, and hard luck, Kaler. आइए हम आपको लिए चलते हैं मैन ऑफ द मैच के लिए मोहन भुईर के पास, और खिलाड़ी का नाम है वंडर बॉय ऑफ भिवंडी, अ वंडरफुल बैट्समैन जयेश पाटिल, जिन्होंने गेंदबाजी भी अच्छी की थी. इज ओवर टू मोहन भुईर. थँक्स सर, धन्यवाद.